मुंबई गोवा महामार्गावर कोलाड आंबेवाडी नाक्यावरील उड्डाण पुलाखालील तसेच सर्व्हिस रोडवर भयानक खड्डे पडले आहेत. अनेक लोक या खड्ड्यात पडून जखमी झाले आहेत. रस्त्याची पार दुरावस्था झाली आहे. ठेकेदार आणि अधिकारी वर्गाने याकडे दुर्लक्ष केले आहे. लोकप्रतिनिधी सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे म्हटले जाते. अशा वेळेला कोलाडमधील प्रमोद शेठ मस्कर प्रतिष्ठान जी सातत्याने महामार्गावर संकट आल्यानंतर धावून जाते, तीच संस्था आणि त्याचेच कार्यकर्ते या ठिकाणी धावून आले आणि त्यांनी कोलाड आंबेवाडी पुलाखालील रस्त्याची दुरावस्था थांबविण्याचे प्रयत्न सुरू केलेत. वा पट्ट्यानो शाब्बास असे कोलाडवासी म्हणत आहेत. त्यांनी रहदारीच्या रस्त्यावर खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणची माती हटविली. त्या ठिकाणची वाहतूक सुरळीत होईल यासाठी प्रयत्न केले. आज कोलाड आंबेवाडी नाक्यावर उड्डाण पुलाखाली पडलेले भयानक खड्डे प्रतिष्ठानच्या माध्यमातून बुजविण्यात आले आहेत. प्रमोद शेठ मस्कर यांचे विशेष याबद्दल कौतुक केले जात आहे. त्यांच्याकडे सत्ता आहे, पद आहेत, राजकीय मोठं वलय आहे, परंतु आज त्याच कोलाड नाक्यावर ही परिस्थिती काय खड्ड्यांची आहे ते आपण बघू शकता. म्हणजे रस्त्यात खड्डे आणि खड्ड्यातून रस्ते गायब झालेले आहेत, अशीच परिस्थिती कोलाड नाक्यावर आहे. कोलाड नाका म्हटलं की कोणाचं वगैरे मला सांगण्याची फार गरज भासत नाही. परंतु आता काय झालं राजकारणामध्ये, ज्यांची क्षमता आहे, प्रचंड क्षमता आहे, की एक त्या डिपार्टमेंटला कॉल करून संपर्क करून 1 तासामध्ये हे खड्डे भरले असते, परंतु ते केलेलं नाही. ते काम करावं लागलं, एका सेवेमध्ये झपाटलेल्या माणसाकडून करून घ्यावं लागलं, सामाजिक प्रतिष्ठानकडून घ्यावं लागलं. परंतु मित्रांनो, तुम्ही सांगतो, रोज अधिकाऱ्यांच्या बैठकी आहेत, रोज आढावा बैठकी आहेत. या बैठकीमध्ये काय होतं नेमकं, तू मारल्यासारखं कर, ते रडल्यासारखं कर, याच्या पलीकडे काही होत नाही. जैसे ते रेल्वेचा रस्ता तीच परिस्थिती, या वरच्या आमच्या भागामध्ये खड्डे तीच परिस्थिती. आता इथे खड्डे भरले जात आहेत, परंतु इथे जे काही लोकप्रतिनिधी मोठे मोठे जिल्ह्यांचे जे मोठा जो वलय आहे त्यांनी 2-4 मिनिटांमध्ये ह्या गोष्टी केल्या असत्या, परंतु तो केलेला नाही. आणि सामाजिक प्रतिष्ठानाला हे खड्डे भरण्याची वेळ आली, यासारखी शोकांतिका काहीच नाही. नमस्कार, श्री प्रमोद मस्कर सामाजिक प्रतिष्ठानकडून आम्ही आहोत आणि खऱ्या अर्थानं आज सध्या आपण पाहतो भरपूर प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि कोलाड नाक्यामध्ये सध्याची परिस्थिती, जे खड्डे तुम्ही पाहताय, काल दुर्दैवी घटना होता वाचली, पण एक घटना वाचली, इथून पुढे अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी आजपर्यंत न्यूजवाल्यांनी भरपूर न्यूज वगैरे आल्या, प्रमोद शेठ मस्कर साहेबांपर्यंत पोहोचला. आणि आज आमच्या ग्रुपमधील एक सदस्य हरीश सानप यांनी शेठनं सकाळी व्हिडिओ पण लावला. त्यांनी फक्त दाखवले खड्डे की अशा प्रमाणात एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे, तर शेठ म्हणाले 1 तासाच्या आतमध्ये तिथे काम झालं पाहिजे. आणि लगेच आमचे सगळे जे सभासद सदस्य आहेत त्यांनी या कामाची दखल घेतली. कारण की प्रमोद शेठ मस्कर साहेबांचं एक वीज वाक्य आहे की जिथे गरजू त्याच वेळेला जिथे आवश्यक मदतीची हाक जिथे येते त्या हाकेला आवाज हा लगेच, तो हाकेला हात हा प्रमोद मस्कर साहेबांच्या माध्यमातून लगेच दिला जातो आणि तेच काम आज प्रतिष्ठानच्या माध्यमातून करतो आहे. या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की प्रमोद मस्कर सामाजिक प्रतिष्ठानसाठी काम करत असताना आज प्रमोद मस्कर साहेबांनी प्रामाणिकपणे प्रत्येक गरीब असेल किंवा मग आपल्या कोकणातील चाकरमानी असेल, आपल्या विभागातील जे प्रवासी असतील त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी एक छोटासा प्रयत्न हे खड्डे बुजवण्याचा आम्ही करतो आहे. धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.